पृथ्वीराज चव्हाणांनी अ, लोकांना चुतिया बनवलं, पण ते स्वतःही चुतियानंदन ठरले, मूर्ख ठरले, बालिश ठरले, फुलिश ठरले, चायडिश ठरले. त्यांची फार आबरू गेली. म्हणजे ते मोदींसकट काही भारतीय नेत्यांना उघडे करायला गेले. पण पृथ्वीराज चव्हाणच या सगळ्या एपिस्टन पेपरच्या संदर्भात नागडे. अंडरपॅन्ट पण गेली त्यांची. तर तुम्ही म्हणाले इतकं तीव्रतेने तुम्ही तुम्ही बोलताय. पण तसं बोलायला पाहिजे ना. हा हरामखोर गेल्या 4 दिवसापासून त्याचा चेहरा करून करून असा सीरियस गंभीर करून, की या देशात मी फार मोठी एक क्रांती घडणार आहे, तिचं सुतो वॉच करतोय. मोदी केलेच. बरं या गाढवाची अशी हिंमत नाही. नागपूरचा एक मोठा नेता जो आता मुख्यमंत्री आहे, तो पंतप्रधान होईल. अरे च्या, फुल्या-फुल्या च्या. हं. तुला नागपूर जवळ मुख्यमंत्री एवढं बेअक्कल समजतो लोकांना का तूच बेअक्कल आहेस रे? हं. काय आहेस काय तू? काय लायकी आहे तुझी? एक गोप्यस्फोट करू? जो कुठेही मराठीत आलेला नाही. मी पण केला नव्हता आजपर्यंत. पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री जे आहेत, ते माझ्याशी चांगले संबंधित आहेत. म्हणजे होते ते. आता नाही आहेत. काँग्रेसचे नेते आहेत मोठे. जनरल सेक्रेटरी होते. आणि पी-एम-ओमध्ये मनमोहन सिंगांच्या पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर ते इथे पी-एम-ओमध्ये राज्यमंत्री म्हणून गेले होते. ते मधून-मधून भेटतात. मुंबईत आल्यानंतर हे हे मी कधी रिव्हील केलं नव्हतं, की ते भेटतात म्हणून. पण भेटतात. मुंबईत आले की मला आणि माझे एक मित्र आहेत, शेखर शेट्टी. त्यांना आम्हाला दोघांना इंटिमेशन येते, की ते मुंबईमध्ये येणार आहेत आणि मग आम्ही भेटतो त्यांना. त्यांनी मला असं सांगितलं होतं, जे पी-एम-ओमध्ये यांना पृथ्वीराजांच्या नंतर आले, ते म्हणाले मनमोहन सिंग म्हणाले. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांनी त्यांना असं सांगितलं, की ते म्हणाले, "पृथ्वीराज चव्हाण कुछ काम का आदमी नहीं था. उसको मैंने लिया था, मैं ये समझ रहा था कि ये फॉरेन में बोइंग जैसे कंपनी में 10 साल रहा है, इंजीनियर है, सीखा हुआ है, बैकग्राउंड है, पिताजी खासदार थे, माँ प्रदेश की अध्यक्षा थी, तो कुछ तो इसको भेजा होगा." और एकदम बिंडोक निकला. उसको समझता ही नहीं था कुछ. हुँ. ये बात मैंने कही नहीं थी, आज कहता हूँ. आज मी सांगतो तुम्हाला, की ते असं बोलले होते. हां, मनमोहन सिंगांना पण पृथ्वीराज चव्हाण बिनडोक आणि मूर्ख आहे असं वाटत होतं. पण तो बिनडोकपणा त्यांनी महाराष्ट्रात आल्यावरही सिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी त्यांनी सगळी ताकद पणाला लावली आणि त्यांनी असं ठरवलं होतं, की राष्ट्रवादी मी खतमच करून टाकेन महाराष्ट्रातून. आणि त्यासाठी बघा ना, त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्येच हे सगळं भुजबळांपासून सगळे जे काय राष्ट्रवादीचे लीडर बदनाम झाले किंवा खड्ड्यात अडकले, ते सगळे पृथ्वीराजांची करामत होती. आता यावेळेला त्यांनी डायरेक्ट मोदींवरच हे केलं. म्हणजे काय म्हणतात त्याला, यांनी काय पॉलिटिकल कुठली व्हियाग्रा घेतली होती का काय घेतली होती? मला एक जोक आठवला या पृथ्वीराज चव्हाणच्या निमित्ताने. आज जरा थोडं तीव्र बोलतोय, पण काही इलाज नाही. असं तीव्र बोलण्याच्याच लायकीचा तो माणूस आहे हे सिद्ध झालं. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला, की मला व्हियाग्रा पाहिजे. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं, तो म्हणाला, "आता तू 80 वर्षाचा झाला." हेही येडं 80 वर्षाचं होतं. "तुला व्हियाग्रा कशाला पाहिजे?" तो म्हणाला, "काय आहे, ज्यावेळेला मी मुतायला उभा राहतो ना, तर माझ्या पायावर पडतं. व्हियाग्रामुळे जर हे झालं, तर ते निदान थोडं दूर पडेल." हे असलं पृथ्वीराज आहे. त्यांनी कुठली पॉलिटिकल व्हियाग्रा घेतली आणि आपली मुठी अशी लांबवर सोडायचा प्रयत्न केला आणि ते दिल्लीवर. अरे तुझी गल्लीत नाही चालत. तू कुठे दिल्लीला निघाला? कुठे दिल्लीला निघालास तू? हं? मोदी जाणार आणि हे पंतप्रधान होणार, फडणवीस वगैरे, वगैरे सांगून मोकळा झाला. 2 दिवस लोकांनी त्याला दाखवला त्याचा थोबडा. आता शेण घालताय तोंड त्या पृथ्वीराज चव्हाणच्या तोंडात आणि त्यात लायकीचा आहे तो. आले ना कागद. काल आले कागद. मी बोलतोय त्याला पुरावा ना. जा ना Googleवर जा. कुठे जाल? Googleवर जा. Googleवर काल जे पहिला गठ्ठा रिलीज झाला त्याचा, तो आहे. त्याच्यामध्ये कुठेही मोदींचं नाव नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतो, की मोदींचा एकच रेफरन्स त्याच्यामध्ये इनडायरेक्ट नाव न घेता आहे. तो एवढाच आहे. त्याचं कारण पुढे काय कागद आहेत ते पण BBC, CNN वगैरे बऱ्याच Fox त्यांनी ऑलरेडी लीक केलेले आहेत. त्यांनी असं सांगितलंय, की हा एपिस्टन जो आहे तो ट्रम्पला ईमेल पाठवून असं म्हणाला, की "मी भारतातल्या एका प्रमुख व्यक्तीला मी तुमच्याशी भेट घालून देऊ शकतो." तर एपिस्टन
तोही भडवा होता, दलाल होता. त्याचा धंदा काय होता? पुरी पुरवणा हा धंदा असलेला माणूस. आणि तो स्वयंघोषित होता ना, तो स्वतः राजकीय लुडबुड करायचा. शेवटी राजकारण्यांना रांडा पुरवणारा तो भडवा होता ना. त्यामुळे त्याची लायकी तीच होती. तर मग तो आपलं राजकारणामध्ये पण आपण काहीतरी रोल खेळतो हे दाखवण्याकरता असे ईमेल पाठवायचा लोकांना, मी याला भेटवतो, त्याला भेटवतो. भेट घालून द्यायचा काही वेळेला. पण मोदींना काय माहिती, की या दलालांनी ट्रम्पला ईमेल पाठवला, की मी भेट घालून देतो. बरोबर, मोदींचा तर कधी संबंध आलेला नाही. एकही पुरावा नाही, की तो त्यांच्याशी कधी बोललाय, ईमेल केलाय मोदींनी त्यांच्याशी. काही नाही ना. मग हां, काय मूर्ख शिरोमणी पृथ्वीराज असं दाखवत होता, की 19 तारखेला मोदी गेलेच. त्यांचे फोटो येणार आहेत. इथपर्यंत हा खाजगीमध्ये बोलत होता. त्यांचे फोटो येणार आहेत. त्यांचे फोटो येणार आहेत. दाखव ना यायला. दाखव. एक दाखव. एक मोदींकडून गेलेला ईमेल दाखव. एक वाक्य दाखव. ज्याच्यामध्ये मोदींनी त्या रांडा पुरवणाऱ्या दलालाचं नाव घेऊन त्याला पत्र लिहिलंय किंवा केलंय. पृथ्वीराज, नका बोलायला लावू. तुमच्या अंगाशी येईल. तुम्हाला तुमच्यावर खरं म्हणजे खटला भरण्याच्या लायकीचे पण नाही तुम्ही असलं काहीतरी बोलल्याबद्दल. तुमच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य होतं. पण मीडियावाले पण आमचे तेही तुमच्याच जातीतले आहेत ना बरेचसे. त्यांना पब्लिकला चुतिया बनवायला आणि आपला टी-आर-पी वाढवायला आवडतं. म्हणून 3 दिवस तुमचा थोबडा दाखवून सारखं दाखवत होते, की जसं काय फार मोठा गौप्यस्फोट आहे आणि अख्ख्या या 140 कोटी देशामध्ये एवढे विरोधी पक्ष असताना राहुलपासून सगळे, यालाच त्या भडव्याने डायरेक्ट फोन करून सांगितलं, की मी असं-असं बोललोय आणि तो मेलाय अजून. त्याला मरून वर्ष झाली. जेलमध्ये मेला ना तो, कुठे जिवंत आहे. तो मेला. तर तिथून स्वर्गातून त्याने डायरेक्ट पृथ्वीराजला कळवलं, की मी मोदींचं नाव घेतलंय. कुठे घेतलं? सगळं फूस निघाला. हे असे आहेत ना, ते तुकारामांनी यांच्याकरता म्हणून ठेवलेलं होतं. तुका म्हणे ऐसा नऱ्या मोजूनी मारावाय पैजारा. पैजारा म्हणजे जोडे. जोड्याने मारण्याच्या लायकीचा आहे हा. मला आश्चर्य नाही वाटणार, जर एखाद्या कुठल्यातरी यांनी जाऊन याला जोड्याने बडवला तर. तीच लायकी आहे त्याची. फुकट भारतामध्ये वातावरण कलुषित केलं, प्रदूषित केलं, भारताची बदनामी केली, संशयाचं वातावरण निर्माण केलं. पब्लिकने याला शिक्षा दिलेली आहे. याला बसवलाय, घरी बसवलाय. आता या पुढल्या काळामध्ये थोबाड उचकटू नको रे पृथ्वीराज. हं? थोबाड नको उचकटू. आणि आता माफी माग जनतेची. लपून नको बसू. लपून नको बसू. येईल अजून वाट पहा. असं नको म्हणू. तुझे दात घशात गेलेत. आणखीन काय कशात जायचं ते पण गेलंय आणि तुझ्या कशात काय जायचं ते पण गेलंय. आता नको मस्ती करू. शोभ! हरामखोर. महाराष्ट्राला बदनाम केलं, देशाला बदनाम केलं. लाज नाही वाटत तुला? धिक्कार असो तुझा. निषेध करूया आपण या पृथ्वीराज चव्हाण नावाच्या नालायक माणसाचा. धन्यवाद.